Okay, let's start. A very, very warm welcome. A very good morning, all of you. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. आणि आपलं आजचं टॉपिक आहे हाऊ टू राईट मेडिटेशन. हाऊ टू राईट अफर्मेशन. राईट काइंड ऑफ अफर्मेशन, राईट वे ऑफ अफर्मेशन. बघा, आपण आता कॉन्शियस मॅनिफेस्टेशनच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहे. मे बी यानंतर आपण आणखी एक पार्ट घेऊ, तो जस्ट इन्फॉर्मेटिव्ह राहील की मॅनिफेस्टेशन मध्ये कोणते कोणते असे टूल्स आहेत जे आपल्याला मदत करतात. त्याच्यामध्ये नॉलेज घेण्यासारखं काही नाही, पण जस्ट एक इन्फॉर्मेशन आहे की तुम्ही त्या वस्तूंचा, त्या गोष्टीचा वापर मॅनिफेस्टेशन या प्रोसेसला आणखी चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी करू शकता. दुसरं, कॉन्शियस मॅनिफेस्टेशन आणि मनी मॅनिफेस्टेशन हे दोन अलग अलग टॉपिक आहे. जवळपास बेस दोघांचाही सारखाच आहे, पण टॉपिक अलग आहे. रिझन रिझन हे की कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये आपण हा जो वर्ड वापरलेला आहे कॉन्शियस, कॉन्शियसचा अर्थ काय होते? जागृत, चैतन्य. मॅनिफेस्टेशन म्हणजे पुन्हा तोच विषय आला की तुम्ही काय, तुमच्या कोणत्या ज्या इच्छा आहेत, कल्पना आहे, ते तुम्हाला रियालिटी मध्ये उतरवणं आहे. आता आपण मॅनिफेस्टेशनचा सगळ्यात अगोदर पहिला कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे की मॅनिफेस्टेशन मध्ये निव्वळ एक विश लिस्ट लिहिणे, आपले डिझायर लिहिणे आणि त्याला मॅनिफेस्ट करणे म्हणजे मॅनिफेस्टेशन नाही आहे. आपल्यासोबत घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट ही मॅनिफेस्टेशनच आहे. कधी ना कधी, केव्हा ना केव्हा आपण असं बोललो असतो. आता जसं आम्ही जिकडे राहायला गेलो देवरी, तिथे जास्त मंदिर नाही आहे, म्हणजे तिकडे मंदिराचं कल्चर खूप कमी आहे. तिकडे लोक आपले देव मानते नाही मानत अशी कंडिशन आहे. जास्तीत जास्त चालता चालता मंदिरात दर्शन घेणे आणि घराकडे जाणे एवढंच. तुम्हाला साधं हनुमानाचं मंदिर सुद्धा कोणत्या एरियात दिसणार नाही. असेल तर खूप छोटे छोटे मंदिर, म्हणजे एकदम असं कळणार पण नाही की इथं मंदिर होतं म्हणून. आता जेव्हा आम्ही तिकडे गेलो, आता वर्ष झालं, तर भारती म्हणजे माझी वाईफ अशी म्हणत होती की अरे, इकडे एखादं शिवजीचं मंदिर नाही आहे, मी गेली असती. शिवजीचं मंदिर नाही आहे, गेली असती. आणि आम्ही असं रोजही चालता बोलता अं, आमचं बोलणं चालत होतं. एक नॉर्मल वाक्य काय बोललो दोघे जण आम्ही, आता आपण इथं आलो ना, आता आपल्या मागे मागे शिवजी पण येऊन जाईल. आता मी इथं आलो किंवा आपण इथं आलो, तुझ्यासाठी शिवजी इथे येऊन जाईल, मंदिर बनून जाईल. ते काही बोलता काय, आपल्यासाठी कोणी मंदिर बांधणार आहे का? आणि गंमत बघा, आमच्या घरापासून जस्ट वॉकिंग डिस्टन्स, वॉकिंग म्हणजे असंही नाही का किलोमीटर भर वॉकिंग, जस्ट जवळच तिथल्या नगरसेवकांना स्पेशल शिवजीचंच मंदिर बांधलं. याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणू शकतो, काही पण म्हणू शकतो. पण काय झालं, माझ्या एकट्याच्या मॅनिफेस्टेशन झालं का? नाही. त्या देवरीतले हजारो लोक म्हणत असेल की तिथे शिवजीचं मंदिर असायला पाहिजे होतं. पण माझ्यासाठी काय झालं, ते आमचं मॅनिफेस्टेशन झालं.
म्हणजे बोलायचा उद्देश असा की घडणारी प्रत्येक घटना हे आपलंच मॅनिफेस्टेशन आहे. तुम्ही त्याला माना, नका मानू, तुम्ही त्याला हजारो लोकांचं एफर्ट्स म्हणा, काही म्हणा. पण कुठे ना कुठे इनरमध्ये ते तुमचंही मॅनिफेस्टेशन होतं. जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटना जवळपास आपल्याच मॅनिफेस्टेशन आहे. कॉन्शियस मॅनिफेस्टेशनचा अर्थ काय केलेला आहे आपण याच्यामध्ये, की जागृत पद्धतीने तुम्ही काय बोलता, कसं वागता, कसे विचार करता, तुमचे इमोशन्स काय आहे, या सगळ्या गोष्टीला जेव्हा आपण समजून घेतो, जाणून घेतो आणि अवेअर आणि अलर्ट मोडमध्ये जेव्हा आपण त्याच्यासोबत जुळून घेतो, त्याला म्हटलं जाते कॉन्शियस. एक आहे अनकॉन्शियस, माहीतच नाही काय होऊन राहिलं म्हणून. आणि एक आहे सबकॉन्शियस, जे डीप मध्ये पडलेलं आहे. त्याच्याशी आपल्याला काही लेणं देणं नाही. एक आहे कॉन्शियस. कॉन्शियस वर आपण कंट्रोल करू शकतो. आणि आपला एक अनदर पार्ट, मनी मॅनिफेस्टेशन, तो पण कॉन्शियस मॅनिफेस्टेशन आहे, पण कॉन्शियस अबाउट मनी. हा जो कॉन्शियस मॅनिफेस्टेशन विषय दिला जनरल आहे, कॉन्शियस अबाउट एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ अवर लाईफ. म्हणजे असं नाही की मी पैशासाठी चांगले शब्द बोलत आहो आणि रिलेशनशिप मध्ये मी वाईट बोलत आहो. बरोबर आहे. मला एक्सपेरिमेंटल टेक्निक्स, न्यू जनरेशनच्या टेक्निक्स वापरायला आवडते, पण मला स्पिरिच्युअलिटी मानायची नाही. हे आपण असं नाही करत आहे. आपण सगळ्या गोष्टीला कॉन्शियसली बघत चाललो, की एक्झॅक्टली माझ्यासाठी काय महत्वाचं आहे आणि आम्ही काय करू शकतो. त्याच कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये आपण आतापर्यंत इतकं सगळे अलग 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 टॉपिक कव्हर केले. त्यामध्ये लास्ट टॉपिक जो आहे, डिफरंट टेक्निक्स ऑफ मॅनिफेस्टेशन, याच्यामध्ये आपण पहिला काय बघितलं, आपल्याला जे गोल सेट करायचे आहे त्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं पर्पज माहित असलं पाहिजे. हे एक चैन आहे. पहिलं पर्पज. पर्पज म्हणजे काय? तुमच्या जीवनाचा उद्देश नाही म्हणत मी इथे. तुम्ही जे काही काम करणे, वर्क करण्याचा तुम्ही जो संकल्प घेतला त्याचा उद्देश काय आहे? जीवनाचा उद्देश सापडणे थोडासा वेळ लागते, पण जर जीवनाचा उद्देश मिळाला, मग ते तुम्हाला अल्टिमेट गोल भेटला. बरोबर आहे ना? पण तोपर्यंत तरी डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ अवर लाईफ, आणि प्रत्येक ऍस्पेक्ट मध्ये, प्रत्येक सेक्टर मध्ये काही चॅलेंजेस आहेत, काही इच्छा आहे, काही ग्रोथ होण्याचे चान्सेस आहे. आणि त्याला उद्देशून आपण जेव्हा एखादं कार्य करण्याचा निर्णय घेतो, तो झाला तुमचा पर्पज. जसं आता आम्हाला मेडिटेशन करायचं आहे. व्हॉट इज युअर पर्पज ऑफ मेडिटेशन? काही लोक काय म्हणू शकतात, की खूप भयंकर मानसिक ताण आहे, डोक्यामध्ये हजारो विचार येतात, लवकर चिडचिड होते, एकदम फास्ट रिॲक्शन येते, सगळं चांगलं असते पण आमच्यामध्ये भांडणच होतात, मी लोकांसोबत बरोबर वागू शकत नाही, मला कोणाचं काही सहन होत नाही, हायपर सेन्सिटिव्ह झालेला आहे. आता अशा कंडिशन मध्ये मेडिटेशन करण्याचा उद्देश काय आहे? मेडिटेशन करण्याचा उद्देश हाच आहे, की हे जेवढेही अननेसेसरी, अनवॉन्टेड हे ज्या रिॲक्शन्स आहे, इमोशन्स आहे, थॉट्स आहे, जी प्रोसेस आहे ना, याला मला काय करायचं आहे? रिलीज करायचं आहे. म्हणजे अवॉइड करायचं आहे, निग्लेक्ट करायचं आहे किंवा रिलीज करायचं आहे. आणि त्याकरिता मला मेडिटेशन करायचं आहे. क्लिअर कट आहे त्या व्यक्तीचं काम. अरे दूसरा व्यक्ती आला, त्याला तो पण मेडिटेशन करता है, कशासाठी मेडिटेशन करता है? पता नहीं क्यों कर रहा हूँ, लेकिन कर रहा हूँ, लोग बोलते हैं अच्छा होता है, इसलिए कर रहा हूँ. हाँ तो अच्छा तो है, लेकिन आप क्या चाहते हैं मेडिटेशन से? कुछ नहीं चाहता, जो भगवान दे दे सही है. कभी सभी लोगों को फायदा तो होता ही है, अच्छा लगता है सबको, तो मुझे भी अच्छा लगता ही है. सभी लोग बोलते हैं कि मेडिटेशन करने के बाद नींद अच्छी आती है, तो हाँ ठीक है. अरे आपको आई क्या? नहीं पता, मैंने नोटिस नहीं किया अभी तक. अरे मग कशासाठी करून राहिला?
काही माहित नाही. आता काय झालं, याला याचा पर्पजच माहित नाही मेडिटेशन करण्याचा. याला काही अनुभव पण येत असतील ना, तर हा नोट डाऊन पण नाही करत आहे. आणि कोणाला सांगताना हा तेवढ्या ताकदीने सांगू पण शकणार नाही. आणि ज्या व्यक्तीचा पर्पज क्लिअर आहे, तो काही दिवसातच नोटीस करणं सुरू करून देईल, तर त्याच्या लाईफमध्ये चेंज येत आहे. का? कारण की मेडिटेशनची सगळी एनर्जी त्याच्या एका पर्पजकडे धावत आहे. आता त्या पर्पजला आपण कन्व्हर्ट कशामध्ये केलं आता? गोल्समध्ये. त्या गोल्समध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर त्याचे खूप सारे डूज अँड डोंट्स आहे. त्याच्यावर आपण लक्ष दिलं. की गोल कसे असले पाहिजे, कसे नसले पाहिजे, काय चुका होतात ना. त्याच्या अगोदर आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशन पार्ट 1 मध्ये वर्क अनालाइज युअर सेल्फ जो भाग होता, त्याच्यामध्ये आपण स्वतःचे सगळे निगेटिव्ह पॉइंट्स कव्हर केले. त्या सगळ्यांचा एक सार काढून आपण तो गोल बनवला की दिस इज अ पॉसिबल ऑर नॉट. नाही तर का नाही, आणि आहे तर कसं. आणि जेव्हा तो गोल आपला पूर्णपणे सेट झाला, आता आपण त्याच्यावर वर्क करत आहोत. आता तिसरा टॉपिक आला की त्या गोलला रिमेंबरिंग कशी करायची. एक तर आहे गोल बुक, त्याला तुम्ही रोज घेऊन बसू शकता, वाचू शकता. ओके. पण मुद्दा कसा आहे, रोज बसणे आणि वाचणे याकरिता कमीत कमी मला एक वेळ काढावा लागेल, जो कोणापाशी आहे नाही. आणि वेळ काढायसाठी तुम्हाला स्पेसिफिक एक शेड्यूल तयार करावं लागेल की नेमकं बरोबर ह्या वेळेला मी माझं गोलबुक वाचणार. तर तुम्हाला ती हॅबिट लागून जाईल रोज गोलबुक वाचण्याची. आणि जर तो टाइम मिस झाला तर आजचे दिवस गेलं. तुम्ही कुठं गावाला गेले तर गेलं. म्हणजे अशा कंडिशन मध्ये मग विषय काय येते की तुम्हाला तुमचे गोल दिसतील कसे, तुम्ही त्याला वाचणार कसं. यासाठी टेक्निक आहे विजन बोर्ड बनवणे. आता विजन बोर्डवर आपण काय केलं, जे जे माझे गोल्स होते त्याच्याशी अप्रोप्रिएट, त्या गोल सोबत रिझोनेट करणारे जेवढ्या काही इमेजेस आहेत त्याला आपण घेऊन प्रॉपरली अरेंज करून प्रत्येक सेक्टर मध्ये त्याला मी चिपकवलं. त्याच्यासोबत काही पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले. आता त्याच्यामध्ये आणखी काय समज शिकलो आपण काल, की प्रत्येक तुमच्या विजनच्या मागे खाली तुमचं अफर्मेशन असलं पाहिजे. पण जर कार आहे, त्या कारच्या बद्दल तुम्हाला एक चांगलं अफर्मेटिव्ह वाक्य लिहिणे आहे. त्या अफर्मेशन मध्ये तुम्हाला सेम गोल सारखीच गोष्ट टाइम सुद्धा नोट करायचा आहे. त्याच्यामध्ये एक चॅलेंज पण तुम्हाला द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्या अफर्मेशनला लिहून तिथे चिपकू शकता. आता काय झालं, तुमचं लाईफ पर्पज पण तुमच्या समोर आहे, गोल्स पण तुमच्या समोर आहे, त्याची वर्डिंग पण तुमच्या समोर आहे, आणि तुमच्या समोर अफर्मेशन सुद्धा आहे. आता याला फक्त प्रॅक्टिस करणे गरजेची गोष्ट आहे बस. आणि डिजिटली पण आपण त्याला फॉलो करू शकतो. जर तुम्ही त्याच विजन बोर्डचा फोटो घेतला, तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या पीसीवर, टॅबवर, जर त्याला स्क्रीन सेव्हर किंवा वॉलपेपर म्हणून ठेवलं, तर जेव्हा जेव्हा तुम्ही मोबाईल उघडणार ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमचे काय दिसणार, गोल्स दिसणार. जितक्या वेळा तुमची नजर त्याच्यावर पडेल, नजर त्याला, तुमचे विजन त्याला रिकॉग्नाइज करेल, आणि माइंड त्याच्यावर हळूहळू हळूहळू काम करणं सुरू करेल. माइंडला हे सगळं हॅबिच्युअल वाटणं सुरू होईल. ओके, दिस इज अ नॉर्मल. जास्त हाईप होण्याची गरज नाही, तसं टेन्शन घेण्याची गरज नाही. अरे हे तर माझं रोजच आहे. 1 करोड रुपये एक महीने का, हाँ हे तर नॉर्मल आहे. कमवले का कधी नाही, पण नॉर्मल आहे. नॉर्मल कसे झाले त्याच्यासाठी, आय बिलीव्ह
आय बिलीव्ह इन दिस वर्ल्ड मेनी पीपल्स अर्न 1 CR इन 1 मंथ. हो. का? कारण की माइंडला हे नाही माहित की तुमच्याकडे 1 CR आहे का नाही. त्याला हे माहित आहे हा व्यक्ती रिपीट 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 1 CR म्हणत आहे, म्हणजे हा नॉर्मल आहे हा 1 CR सोबत. आणि माइंड हळूहळू हळूहळू आपले निगेटिव्ह बिलीव्ह सोडत जाते. निगेटिव्ह प्रोग्रामिंग रिलीज होत जाते आणि नवीन प्रोग्रामिंग क्रिएट होते. आता अफर्मेशन म्हणजे काय? अफर्मेशन गिव्स अ डायरेक्शन टू अवर सबकॉन्शियस माइंड. कसं काय डायरेक्शन देते अफर्मेशन? रिपीटेड. सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग केव्हा होते? जेव्हा कोणतीही गोष्ट रिपीटेड पॅटर्न मध्ये तुमच्या माइंड मध्ये उतरणं सुरू होते. वारंवार 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 एकच एक गोष्ट जेव्हा माइंड मध्ये फिरायला लागते, तेव्हा हळूहळू 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 ती गोष्ट कॉन्शियस मधून सबकॉन्शियस मध्ये उतरते. कधी कधी शॉर्टकट टेक्निक्स पण आहे, लॉंग कट पण आहे, सगळं आहे, पण जनरली असं म्हटलं जाते 180 दिवस तुमच्या माइंडची रिप्रोग्रामिंग होण्यासाठी आवश्यक आहे. अफर्मेशन reprogram your subconscious mind by replacing negative talks with action oriented statements. जे आपल्या आतमध्ये नकारात्मक विचार आहे, नकारात्मक भावना आहेत, जे आपण स्वतःशीच निगेटिव्ह बोलत जातो, त्या सगळ्या गोष्टीला रिप्लेस करते ऍक्शन ओरिएंटेड स्टेटमेंटनी. ऍक्शन ओरिएंटेड स्टेटमेंट ऑलवेज प्रेझेंट कंडिशन मध्ये असते, पास्ट किंवा फ्युचर मध्ये नसते राहत. ओके. तर अफर्मेशन काय करते? जेव्हा तुम्ही रिपीट रिपीट वारंवार 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 अफर्मेशन तुम्ही बोलणे सुरू करता, हळूहळू हळूहळू तुम्ही जे बोलत आहात ते वाक्य तुमच्या सबकॉन्शियस मध्ये रजिस्टर होते. आणि सबकॉन्शियस माइंड काय आहे? ऑटो मोडवर काम करणारं सिस्टम आहे. ऑटो मोड म्हणजे आता तुम्ही त्याचा विचार करा किंवा नका करू, सबकॉन्शियस माइंड मधून ऑटोमॅटिकली ते सिग्नल्स तुमच्या बॉडीमध्ये उतरणार आहे आणि तुमची बॉडी त्याच्या अनुसारच ऑटो मोड मध्ये वर्क करणार आहे. का? कारण की आता तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ती सवय झालेली आहे. आणि ऑटोमॅटिक तुमचं बॉडी, तुमचं माइंड, तुमचे थॉट, तुमचे इमोशन्स टुवर्ड्स अर्निंग 1 CR इन 1 मंथ होऊन गेलेले आहे आपोआपच. आणि मग तोच पुन्हा एक सुरू होते एनर्जी अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन. जे तुमचे विचार आहे तेच तुम्ही तुमच्याकडे अट्रॅक्ट करता. म्हणजे तुमची सबकॉन्शियस माइंड, इनर बिलीफ, तुमचा कॉन्शियस, तुमची बॉडी, तुमचे थॉट, तुमचे ऍक्शन्स, तुमचं बिहेवियर, तुमचे इमोशन्स, तुमच्या फिलिंग्स, तुमचे इंटेन्शन्स, हे सगळं काही टुवर्ड्स युअर गोल ओरिएंटेड होऊन जाईल. आणि जेव्हा ते गोल ओरिएंटेड होऊन जाईल, नेचर ऑटोमॅटिकली तुमच्या ह्या एनर्जीला स्कॅन करून तुमच्याकडे तशी लोक, तशा ऑपॉर्च्युनिटीज किंवा तशा घटना बनवणं सुरू करून देईल. त्यामुळे अफर्मेशन हे वारंवार चेंज करणे नसते. इतकं सारं हे भानगड करण्याची गरज काय होती माहित आहे? तुम्हाला एवढं सांगण्यासाठी की अफर्मेशन वारंवार चेंज नका करू. आणि अफर्मेशन वारंवार चेंज का बरं होते? कारण की आपण काय करतो? त्या अफर्मेशनचा जो बेस आहे, कोणतं? गोल किंवा पर्पज ऑफ डुईंग, हेच विसरतो. पर्पजच ज्याचा माहित नाही आहे, त्याचे गोल वारंवार 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 बदलत जाते. आपोआपच त्याचे अफर्मेशन सुद्धा बदलत जाते. त्यामुळे अफर्मेशनवर जर आपल्याला फोकस करायचा आहे,
तर तुमची जी वर्डिंग आहे त्याच्यावर आपल्याला काम करणं खूप आवश्यक आहे. तर अफर्मेशन हे कसे असतात, कसे लिहायचे असतात त्याच्यावर आपण थोडंसं बोलून घेऊ. अफर्मेशनचे कोर प्रिन्सिपल आहे 3P. फर्स्ट P इज अ पर्सनल. आय, मी, माय. अफर्मेशन मध्ये आय, मी, माय हे स्टेटमेंट असणे आवश्यक आहे. दुसरा P आहे प्रेझेंट टेन्स. राईट ॲज इफ द गोल इज ऑलरेडी अचीव्ह. आणि ही टेक्निक तुम्हाला वापरणी आहे ॲज इफ. जर मला जे पाहिजे आहे ते मला ऑलरेडी मिळालं आहे तर. जर आणि तर. ॲज इफ. त्याच्यासमोर आपण काय लिहू? आय एम, आय विल असे शब्द वापरू. तिसरं पॉझिटिव्ह. तिसरा पी कोणता आहे? पॉझिटिव्ह. फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट. याच्यावर फोकस नाही करायचं. व्हॉट यू वॉन्ट टू अवॉइड. अवॉइड निगेटिव्ह वर्ड्स. डोंट, नॉट, कांट हे शब्द वापरू नका. ओके. वर्ड्स मध्ये कधीही स्ट्रेसफुल, डिस्करेज असे वर्ड्स किंवा लिमिटिंग बिलीफचे वर्ड्स तुम्ही ऍड करणार नाही. ऑलवेज राईट व्हॉट यू वॉन्ट. डोंट अफर्म विच यू डोंट वॉन्ट इन युअर लाईफ. याच्या गोष्टी आपण गोल बुक मध्ये सगळ्या गोल लिहिण्यामध्ये केलेल्या आहेत. जसं मला वजन सेट करायचं आहे. हेल्दी बॉडी पाहिजे. काय म्हणणार मी? आय हॅव अ हेल्दी बॉडी. पण मी असं नाही म्हणणार आय डोंट वॉन्ट अ डायबिटीज दॅट्स वाय आय वॉन्ट हेल्दी बॉडी. म्हणजे मला डायबिटीज नको आहे म्हणून मला हेल्दी बॉडी पाहिजे असं वाक्य आपण क्रिएट नाही करणार. आय एम अ जॉयफुल, आय एम अ हॅप्पी बिकॉज आय एम अफ्रेड ऑफ सॅडनेस. मला दुःखाची दुःखापासून एक प्रकारे अशी भीती निर्माण होते दुःखी राहिल्यानंतर. म्हणून मी आनंदी आहे किंवा मी एन्जॉयमेंट करत आहे. नाही, असे वाक्य नाही. आय एम सिक्युअर बिकॉज आय एम अफ्रेड टू लूज माय लाईफ. मला माझं जीवन गमावण्याची भीती वाटते म्हणून मी सिक्युअर आहे. नाही, असे शब्द बिलकुल आपण वापरणार नाही. ज्याच्यामध्ये काहीतरी नकारात्मकता आहे, ज्यामध्ये तुमचे आतमध्ये फिअर्स, डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, नकारात्मक भाव शो होत आहे. आय एम अ व्हेरी लव्हिंग स्पाउस बिकॉज आय डोंट वॉन्ट टू लूज माय पार्टनर. मला माझ्या लाईफ पार्टनरला लूज नाही करायचं आहे, तिला गमवायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी खूप जास्त लव्हिंग आहे. म्हणजे तुमच्या लव्हिंगनेसच्या मागं तुमचं लाईफ पार्टनरला गमवण्याची भीती आहे. तर असे जेवढेही वर्ड्स आहेत ज्याच्या मागे आपण रिझन देतो एक माझ्या पॉझिटिव्हिटीचं, माझ्या गुडनेसचं, ते जर निगेटिव्ह असेल तर सगळ्यात अगोदर माइंड काय करेल? त्या निगेटिव्हिटीवर फोकस करेल. का बरं निगेटिव्हिटीवर फोकस करणार? का? कारण की टोटल तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जे ऐकायला, बोलायला जे मिळत आहे ना, ते सगळं निगेटिव्हच येत आहे. पेपर उघडला, कोणाची तरी बायको कोणासोबत पडून गेली, कोणाचा तरी नवरा कोणासोबत निघून गेला. न्यूज ओपन केली, सेम वाक्य. आजूबाजूच्या सोसायटीत
आजूबाजू लोकांसोबत बोलत आहे, सेम वाक्य, अरे ते आपल्या वस्तीतली ते पोरगी, ते बाई, तो माणूस निघून गेला. रिलेशन मध्ये गेलं, लग्न कार्य सुरू झालं, अरे ती पोरगी नाही का राजे हो, लग्न केलं, पडून गेली. आता जेव्हा असे शब्द तुम्हाला वारंवार 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 ऐकायला मिळेल, मला सांगा, तुमचं माइंड नोटीस कोणाला करेल सगळ्यात अगोदर? निगेटिव्ह गोष्टीलाच नोटीस करणार आहे ना. आणि जितकं जास्त निगेटिव्ह गोष्टीला रिकॉग्नाइज केलं जाईल, माइंड त्यालाच काय करणार, सबकॉन्शियसली स्टॅम्प मारून देईल का, येस, दिस आय पर्सन वॉन्ट दिस टाइप ऑफ सिच्युएशन इन देअर लाईफ. जे पॉझिटिव्ह आहे ते तर राहूनच गेलं, निगेटिव्हच ओपन अप व्हायला लागलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बी स्पेसिफिक आणि कन्साइज. आता गोल जसं असते ना, लांब लचक तुम्ही लिहू शकता. तुमचं जे पर्पज आहे ते तुम्ही 4 ते 8 10 पानं लिहू शकता. पण अफर्मेशन कसं लिहायचं असते, एक शॉर्ट, सिंपल वे मध्ये. कशासाठी? इझी झालं पाहिजे तुम्हाला रिमेंबर करण्यासाठी, तुम्हाला रिपीट करण्यासाठी. 10 ते 12, 5 ते 12 वर्ड्स मध्ये तुम्हाला ते क्लिअर करायचं आहे. 1-2 ओळीमध्ये तुमचं अफर्मेशन हे संपलं पाहिजे. का? कारण की तुम्हाला त्याला चॅन्ट करायचं आहे. आणि रिपीटेड चॅन्टिंग करण्यासाठी शॉर्ट, स्वीटी आणि कॅची असलं पाहिजे. अफर्मेशन ऑलवेज इन अ पॉझिटिव्ह टोन. काही जरी तुमच्या जीवनामध्ये गडबड असली तरी पण अफर्मेशन पॉझिटिव्ह टोन मध्ये असलं पाहिजे. जसं एखाद्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि तो म्हणते आय एम ऑलवेज मिस अ राईट सेंटेन्स, नेहमी एक चांगलं वाक्य मिस करून जातो. व्हाय आय एम व्हेरी फुलिश. पण त्याला आपण उलटही करू शकतो ना, आय एम कॅपेबल ऑफ लर्निंग अँड ग्रोईंग एव्हरी डे. जसं एक वय 50शी जवळ जवळ येता येता वाक्य चेंज होते, अरे आता आम्ही म्हातारे झालो, विसरण्याची सवय लागली आहे, आता जास्त गोष्टी लक्षात राहत नाही. कोण सांगितलं लक्षात राहत नाही? एक जनरल थॉट आहे तो 50शीच्या जवळपास पोहोचता पोहोचता आलेला. आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या डोक्याचा भरपूर उपयोग करून घेतलाय, शरीराचा खूप उपयोग करून घेतला, आता शरीर साथ नाही देत पहिले सारखं. आता माइंड तेवढं ऍक्टिव्ह नाही राहिलं, आता गोष्टी लवकर आठवत नाही, आता रिमेंबरिंग होत नाही. आता कोण अभ्यास करणार, कोणाच्या डोक्यात लक्षात राहते? सांगणार कोण आहे? काय कोणत्या मशीनने तुम्हाला रिपोर्ट आणून दिला की बाबा तुम्ही इतके इतके वय झालं, आता तुमचं हे सिच्युएशन सुरू झाली? नाही ना. आपणच आपल्या सराउंडिंगला किंवा आपल्या पॅटर्न मध्ये उतरलेलं आहे. जुन्या लोकांनी तसंच वागलं, आपणही तसंच वागत आहे. हे एक प्रकारे सबकॉन्शियस मध्ये गेलेली प्रोग्रामिंग आहे तुमची. आणि आपण काय म्हणतो, नाही माझी त्यांनी होणार नाही आता ह्या वयात शिकणे. अरे आता कुठं राहिली प्रोग्रेस करायची गोष्ट, झाले ते गेले दिवस. आपण हे वाक्य वारंवार 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 बोलू 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 अफर्मेशन करत आहे, आणि तेच तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. पण त्याच्या जागेवर आपण म्हणू शकतो, आय एम कॅपेबल ऑफ लर्निंग अँड ग्रोईंग एव्हरी डे. काय झालं यांनी? तुम्ही स्वतःला एक भरोसा देताय की मी कॅपेबल आहे ना शिकण्यासाठी, आणि एव्हरी डे माझ्यामध्ये ग्रोथ होत आहे. ओके. त्याच्यानंतर काय, बिलीफ इन युअर अफर्मेशन. माहित पडलं अफर्मेशन ते लिहिलं, तुम्ही त्याच्यावर बिलीफच करत नाही, त्याला बिलिव्हेबल बनवा. जसं आपण म्हटलं की आय एम अ मिलेनियर, एकदम फुल पॉवरफुल शब्द वापरला, आय एम अ मिलेनियर. आणि सडनली लक्षात येते, अरे मी तर 10-20 हजार कमवणारा माणूस, मी मिलेनियर कसा होऊ शकतो? आता त्याला एक ब्रिज लावा. ब्रिज म्हणजे एक जोड द्या अनादर वर्ड्सची.
ज्याच्यामुळे तुम्हाला बिलीफ निर्माण होईल. आणि तो बिलिव्हिंग शब्द कोणता राहील? आय एम ओपन टू रिसिव्ह अबंडन्स. तर अबंडन्स तर अनलिमिटेड आहे. तर अनलिमिटेड अबंडन्स मध्ये आपोआप तुमचं मिलेनियर हे अफर्मेशन काय होऊन जाईल? फिट बसेल त्याच्यात. तुमचा माइंड एक्सेप्ट करते की यस, अबंडन्सला रिसिव्ह करणे इथे कोणता आकडा नाही आहे. तुम्ही जसे अबंडन्सला रिसिव्ह करणे सुरू करता, आपोआप मिलेनियर्स बनणे, करोडपती बनणे हे सुद्धा त्या अबंडन्सचाच एक भाग आहे. फोकस ऑन युअर प्रोसेस. तुमच्या प्रोसेसला पण सुद्धा तुम्ही तुमच्या अफर्मेशन मध्ये कन्वर्ट करू शकता. जसं आय एम थिन हे तुमचं वाक्य आहे. आय वॉन्ट, आय हॅव माय बॉडी स्लिम अँड ट्रिम, थिन, फिट. हे जसं एक पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे, पण ह्याच्यामध्ये थिन, ट्रिम, स्लिम हे वर्ड्स थोडे निगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करत आहे. आता याच्यासोबत मी असं वापरलं, आय एम थिन, आय एम काय म्हटलं मी, स्लिम, बिकॉज आय एम नरिशिंग माय बॉडी विथ हेल्दी फूड अँड आय एन्जॉईंग इट. आता तुम्ही त्या प्रोसेसला पण तुमच्या अफर्मेशन मध्ये आणलं की मी माझ्या बॉडीला पोषण देत आहे, पोषित करत आहे चांगल्या अन्नाद्वारे. आणि मी त्या चांगल्या अन्नाला, कारण की चांगलं अन्न म्हणजे काय आहे? पुन्हा तेच काकडी, सलाद, थोडस, सगळं थोडं थोडं, तेलकट खाणार नाही, तळलेलं खाणार नाही, बाहेरचं काहीच खाणार नाही. आता हेल्दी म्हटलं म्हणजे एवढं तर सॅक्रिफाईस करणे आलंच. मग ते हेल्दी फूड आता एवढं ज्याच्यामध्ये टेस्ट कमी आहे, जिभेला येणारा चटकारा कमी आहे, त्याला कोण एन्जॉय करणार? कोणीच एन्जॉय नाही करणार. पण तुम्हाला असं बोलणं आहे की आय इट हेल्दी फूड अँड आय एन्जॉय इट. अशा प्रकारे आपण काय केलं? आय एम, स्वतःला म्हटलं आय एम, किंवा आय हॅव अ थिन स्लिम ट्रिम बॉडी, किंवा आय वॉन्ट लूज माय वेट. तर लूज माय वेट नाही म्हणायचं आपल्याला, किंवा आय आय वॉन्ट, आय हॅव मेंटेनिंग माय वेट 50 kg, आय वॉन्ट टू बी स्लिम ट्रिम अँड फिट बिकॉज आय एम नरिशिंग माय बॉडी विथ हेल्दी फूड अँड आय एन्जॉईंग इट. अशा प्रकारे त्या शब्दाला, त्या वाक्याला आपण आपल्या प्रोसेस सोबत कनेक्ट करून, जसं आपण म्हणू शकतो, आय एम अ सक्सेसफुल ट्रेडर बिकॉज आय एम फोकसिंग ऑन लर्निंग अँड अप्लाय ॲज इट इज. आपण काय केलं? ट्रेडिंग ह्या विषयाला समोर कंटिन्यू केलं विथ लर्निंग आणि अप्लाय करण्यासोबत. जर मी लर्न करत आहे आणि ऍज इट इज अप्लाय करत आहे, येस आय एम अ सक्सेसफुल ट्रेडर. है ना? जसा आता हाच शब्द होता आपला. नेक्स्ट, बिलीव्ह मध्ये तुम्हाला ह्या वर्डला वापरायचं, आय एम वर्किंग ऑन इट. आय एम अ सक्सेसफुल ट्रेडर. लक्षात येईल, अरे सक्सेसफुल ट्रेडर, पण आपण तर लॉस केलेला आहे. आपला तर ट्रेड लावण्यामध्ये आपल्याला समजत नाही, कॉन्फिडन्स मध्ये कमतरता येऊन राहिलेली आहे लॉस झाल्यामुळे, हिंमत होत नाही. मग त्याच्यासोबत आपण काय केलं? आय एम अ सक्सेसफुल ट्रेडर, आय एम वर्किंग ऑन increasing my confidence and I am more believable and still positive. म्हणजे स्वतःला आपण काय केलं की फोकस पण आपण आपल्या वर्किंग वर आणलं, कॉन्फिडन्स पण आपला वाढवलेला आहे, स्वतःला जास्त बिलीव्ह पण, त्या प्रोसेसला पण आपण बिलीव्ह पण करत आहे, आणि स्वतःला एक पॉझिटिव्ह वे मध्ये पण घेऊन गेलो. आणि तिथून आपण म्हणत आहे की हे सगळं काही जर मी प्रॉपरली वापरत आहे, येस आय एम अ सक्सेसफुल ट्रेडर. आपल्याला याच्यामध्ये ॲक्युरेट शब्द वापरणे आहे. ॲक्युरेटचा अर्थ काय असते?
हवेत आलं तसं नाही बोलायचं आहे, काहीही नाही. ऍक्युरेसी असली पाहिजे त्या वर्ड मध्ये. आपण याला इझी लँग्वेज मध्ये सुद्धा तुमचं अफर्मेशन कशी असले पाहिजे, इझी. तुमच्या माइंडला ज्या शब्दांची सवय लागलेली आहे ना, अफर्मेशन मध्ये तेच शब्द घाला. मराठीत लिहा, साध्या भाषेत लिहा, तुमच्या लोकल भाषेमध्ये लिहा, पण कसं लिहा, ज्याच्यासोबत तुम्ही युज टू आहात. असे शब्द नका वापरू अफर्मेशनच्या नावाने. ते तुमची माइंड त्याला प्रोसेसिंग करते, अच्छा या शब्दाचा अर्थ हा होते. नाही, असं नका करू. त्याला साध्या भाषेत टाका. का? कारण की तुमच्या माइंडनी एक्सेप्ट केलं पाहिजे लवकरात लवकर. आपण तेच बोललो, जसं त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा निगेटिव्ह वर्ड्स नसला पाहिजे. आय वॉन्ट मनी बिकॉज आय डोंट वॉन्ट टू बी पुअर. नाही, डोंट वॉन्ट पुअर शब्दच नसले पाहिजे. जस्ट आय वॉन्ट टू बी रिच बिकॉज आय वॉन्ट लिव्ह माय लाईफ लक्झरियस. आय वॉन्ट मनी बिकॉज आय वॉन्ट अ रिच लाईफ. तुम्ही पैसा कशासाठी मागत आहे, रिच लाईफस्टाईल जगण्यासाठी, लक्झरियस लाईफस्टाईल जगण्यासाठी. पण तुम्ही पैसा यासाठी नाही मागत आहे की मला गरीब नाही राहायचं आहे. असे नकारात्मक शब्द आपण याच्यामध्ये आणणार नाही. दुसरं, जे तुम्हाला नाही पाहिजे लाईफमध्ये ते तर कधीच बोलायचं नाही. हे अननोईंगली होणारे अफर्मेशन आहे. काहीच नाही होऊन राहिलं, काहीच नाही होऊन राहिलं, काहीच नाही होत आहे, मी सगळं करून पाहिलं, काहीच नाही होत आहे, मी सगळं करून पाहिलं, काहीच नाही होत आहे. अफर्मेशन केले, काहीच नाही होत. विजन बोर्ड बनवलं, काहीच नाही होत. गोल बुक बनवलं, काहीच नाही होत. सगळे लोक नालायक, मीच एकटा चांगला. काहीच होत नाही, काहीच होत नाही, काहीच होत नाही. सगळे लोक फ्रॉड आहे, सगळे लोक फसवणारे आहे. काहीच होत नाहीये, काहीच होत नाहीये, काहीच होत नाहीये. हा जो एक नांदा लागलेला असते ना आपला, सतत काहीच नाही होत आहे, काहीच नाही होत आहे, काहीच नाही होत आहे, हे आपल्याला डिस्टर्ब करून राहिले. आणि जीवनामध्ये तेच अफर्म होत आहे. कुछ नाही हो रहा, कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा. तुम्ही आणि शेवटी तुम्ही बघा, अरे बघ ना यार, खरंच पाहिजे काय होऊन राहिलं माझ्या लाईफ मध्ये. समोरचा माणूस म्हणा, बोलून तर बरोबर राहिला, होत तर काहीच नाही तुझ्यासोबत. पण हे अफर्म कोणी केलं? जर त्या व्यक्तीचे शब्द वापरले तर दिवसभरात तो 1000 वेळा हेच वाक्य बोलत असेल. जिथेही गेला तिथं काहीच नाही आहे यार, काहीच खरं नाही आहे जीवनाचं, काहीच नाही होऊन राहिलं. आणि पदोपदी त्याला पैशाची गरज पडणार. पदोपदी एक साधी पाण्याची बॉटल जरी घ्यायची असली 10 रुपयाची, त्याच्यावर पैसे नाही आहे, तो काय ना, काहीच नाहीये. रियालिटी आहे त्याची, काहीच नाही आहे त्याच्याजवळ. पण तुम्ही न बोलता सुद्धा राहू शकता ना, त्याचे विचार न करता सुद्धा राहू शकता. पण नाही, आपण त्याला आणखी 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 काय करत जातो, पॉवर देत जातो. ज्या शब्दाला तुम्ही रिकॉल करता त्याला आपण काय करता, पॉवर देता, आणि त्याच गोष्टी लाईफमध्ये सेम गोष्टी अट्रॅक्ट करत चालल्या. त्याच्यानंतर फोकस ऑन टार्गेट रिझल्ट. अफर्मेशन कसं असलं पाहिजे, फोकस असलं पाहिजे. कशा प्रती, रिझल्टच्या प्रती. ज्यांच्या अफर्मेशन मध्ये रिझल्ट मेन्शन नसते राहत, ते कुठंच पोहोचत नाही. काही शब्द आहेत नॉर्मल, जसं आपण एक समजा करिअर बद्दल बोलू, आय एम व्हेरी स्किलफुल. तर स्किलफुल मध्ये कोणतं टार्गेट आलं? काही टार्गेटच नाही आहे त्याच्यामध्ये. आय एम ओनली स्किलफुल. जेव्हा आपण म्हणतो आय एम स्किलफुल अँड आय अट्रॅक्ट ऑपॉर्च्युनिटीज दॅट अलाइन माय पर्पज. आता इथे रिझल्ट आलेला आहे. तुमचं काहीतरी एक पर्पज आहे, म्हणजे तुम्ही माइंडमध्ये काहीतरी ठरवलेलं आहे, आणि त्या पर्पज सोबत जे ऑपॉर्च्युनिटीज आहे त्या अलाइन होत आहे, आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज मी अट्रॅक्ट करत आहे. नाव आय एम स्किलफुल. म्हणजे स्किलफुल कसं, आता जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी माझ्यापाशी आली आणि मी त्याला एक्सेप्ट करणार, त्याच्यासाठी लागणारं जे स्किल आहे ते ऑलरेडी माझ्यामध्ये आहे. पण निव्वळ मी जर म्हटलं आय एम व्हेरी स्किलफुल, काय समजून राहिलं त्याच्यातून? काहीच नाही. तर कधी कधी
तुमचे अफर्मेशन काय असले पाहिजे? टार्गेट ओरिएंटेड, रिझल्ट ओरिएंटेड. नाही तर कळणारच नाही. आय वॉन्ट टू बी स्लिम अँड ट्रिम. अरे हो, पण किती? हाडाहाडा तर नाही व्हायचे. म्हणजे आपल्याला फोकस राहणे आहे की जेव्हा मी म्हणत आहे की आय वॉन्ट टू बी स्लिम अँड ट्रिम, तेव्हा माझं वेट आणि हाईट याचं जे कोऑर्डिनेशन असते त्याच्यानुसार तुमचं वजन असलं पाहिजे. त्याच्या थोडं कमी जास्त चालेल, पण तिथपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. आणि ते तुमच्या जीवनाचा उद्देश आहे. जसं मी जर म्हटलं मला 60 kg वेट मेंटेन करायचं आहे, काय झालं? आय वॉन्ट टू बी स्लिम अँड ट्रिम हे तर आलंच त्याच्यामध्ये, पण आय वॉन्ट टू मेंटेन 60 kg. तर आपलं अफर्मेशन काय झालं? फोकस झालं टार्गेट ओरिएंटेड, रिझल्ट ओरिएंटेड. आणि रिझल्ट काय आहे? मेंटेन 60 kg. आता इकडे तुम्ही स्लिम, ट्रिम, फिट, फाईन, हेल्दी वेल्दी जे वाटेल ते लावा. त्याला आपण एक टार्गेट देऊन दिलं. अशा प्रकारे आय वॉन्ट टू बी मिलेनियर. येस, ओके. आय एम अ मिलेनियर अँड आय अर्न एव्हरी मंथ 1 million. काय केलं आपण? मिलेनियर आहे ही तर घोषणा केलीच केली, पण सोबत सोबत हे सुद्धा सांगितलं की महिन्याला 1 million कमवत आहोत. आय एम अ मिलेनियर कधी? आयुष्याच्या शेवटी. असं नाही, आत्ताच आहे मी. अशा प्रकारे दोन्ही गोष्टी आपल्याला अलाइन करत 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 तुम्हाला चालायचं आहे. आता ह्या गोष्टी आपल्या पूर्ण झाल्या. याच्यामध्ये त्याला युज कसं करू आपण? खूप साऱ्या टेक्निक आहे, आपण नेटवर सर्च करू शकतो. 369, 1111, 555. याच्यामध्ये 369 हे सगळे लोक, खूप लोक वापरतात, ज्याच्यामध्ये मॉर्निंगला, दुपारला आणि संध्याकाळला अफर्मेशन करणे असते. कोणत्या प्रकारे? सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा हे रिपीट करणे असते. हे कशासाठी करणे आहे? दिवसभरात कमीत कमी 3 वेळा तरी तुमच्या अफर्मेशनची तुम्हाला काय झाली पाहिजे? रिमेंबरिंग झाली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अफर्मेशन 555 हे कोणती टेक्निक आहे? एक अफर्मेशन दिवसाला 55 वेळा लिहून काढणे. किती दिवस? 5 दिवस. याला 555 ही टेक्निक म्हणतात. तर 555 मध्ये हा एक एंजल नंबर पण येऊन गेला. आणि तुम्ही दिवसातून 55 वेळा ते अफर्मेशन लिहित आहे पुढील 5 दिवसासाठी. आता हे अफर्मेशन केव्हा करावं लागते? जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप तळमळीने मनातून पाहिजे आहे आणि लवकरात लवकर, खूप लंबा गोल नाही आहे हा तुमचा, शॉर्टकट गोल आहे, एकदम 8-10 दिवसामधला, 15 दिवसामधला गोल आहे, तर तुम्ही ही टेक्निक वापरू शकता. लॉंग टर्म साठी तुम्ही कोणती वापरताय? 369, ज्यामध्ये तुम्हाला आत्ताच्या आता नाही पाहिजे, लंब चालत आहे. तर जी गोष्ट लांब चालवायची आहे ना, त्याच्यामध्ये बोरिंग पण नाही झाला पाहिजे माणूस, म्हणून तुम्हाला त्याचे रिपिटेशन कमी ठेवलेले आहे. 3, 6 आणि 9. सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, संध्याकाळी 9 वेळा. जितकं कमी राहील, जितकं शॉर्टकट मध्ये राहील, तितकं तुम्ही त्याला एन्जॉय करणार. एक इथे 11-11 टेक्निक. 11 दिवस, 11 वाजून 11 मिनिटांनी, म्हणजे ठीक 11 वाजले, तिथून पुढचे 11 वाजून 11 मिनिट पर्यंत, त्या 11 मिनिटाच्या टायमिंग मध्ये 11 वेळा तुम्हाला तुमचं अफर्मेशन लिहिणे आहे, रिपीट करणे, जे करायचं आहे ते 11 मिनिटात झालं पाहिजे. 11-11 टेक्निक. टायमिंग पण तुम्हाला 11 वाजून 11 मिनिटच निवडणे आहे. अशा खूप साऱ्या टेक्निक आहेत ज्याला तुम्ही रिपीट करू शकता. एक एक वाक्य 10-10 वेळा लिहिणे, भरपूर काही आहे. ते आपण त्याला युज करू शकतो, त्याला वाचू शकतो, त्याला लिहू शकतो, जर्नल बनवू शकतो, तुमच्या फोनमध्ये तुम्ही त्याला ठेवू शकता.
त्या अफर्मेशन्सला तुम्ही अशा ठिकाणी प्लेस करू शकता जेव्हा तुम्हाला वारंवार ते दिसत राहील. आणि तिसरं, त्याच्यानंतर तुम्हाला त्या अफर्मेशनच्या सोबत ऍक्शन टेकिंग ऍबिलिटी सुद्धा डेव्हलप करणे. जसं अफर्मेशन आहे तसं तसं तुम्हाला वागणे पण आहे. नाही तर माहित पडलं आय वॉन्ट टू लूज वेट आणि मस्त खाऊन राहिला, असं केल्याने वेट लूज होणार नाही. आणि आपण म्हणतो की आय एम डू अफर्मेशन व्हेरी वेल सर, बघा मी इतक्या वेळा अफर्मेशन करतो, हे बघा माझं गोल बुक, हे बघा माझं विजन बोर्ड, आणि लाईफस्टाईल काय आहे, तर मनात आलं ते जेवण करत आहे. नाही, असं नाही. तुमची ऍक्शन सुद्धा तुमच्या अफर्मेशन ओरिएंटेड असली पाहिजे. तर हे सगळे झाले तुमचे अफर्मेशन. अफर्मेशन साठी काही गोष्टी लक्षात ठेवा. पेशन्स असणे खूप आवश्यक आहे. तुम्ही म्हणा मी आता अफर्मेशन लिहिलं आणि उद्याच माझं गोल सक्सेस झालं पाहिजे, असं होत नाही. कारण की आपण या अलाइनमेंट मध्ये बघत आहे मॅनिफेस्टेशनच्या, किती साऱ्या गोष्टी आपल्या डिसअलाइन आहे. हे अलाइनच नाही तर मिळेल कसं आपल्याला, बरोबर? आणि याला नॅचरल प्रोसेस म्हणून सोडून द्या आणि न्यूट्रल राहा याच्यासोबत. कोणत्याच प्रकारच्या अपेक्षा करणे नाही. जस्ट आपलं आपलं कर्म करत जायचं, अशी गोष्ट आहे ही. अफर्मेशनला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी त्याला पर्सनलाइज करा, तुमच्या सोबत जोडा त्याला. असं नाही का करू की इंटरनेटवरून धरलं, उचललं आणि लिहिणं सुरू करून दिलं. काही पण नका बोलू, काही पण नका लिहू, तुमच्या सोबत त्याला जोडा. कारण तुम्हाला असं वाटलं पाहिजे अरे हा माझाच भाग आहे. त्याला चेंज करा. अपडेट युअर अफर्मेशन टू रिफ्लेक्ट युअर करंट गोल. तुमचे जे अफर्मेशन आहेत, असं नाही की लॉंग टर्म अफर्मेशन ठेवले आणि बस तेच ते तुम्ही घुटून राहिले. हे असंही नाही झालं पाहिजे. टाइम टू टाइम तुमचे अफर्मेशन काय झाले पाहिजे, बदलत राहिले पाहिजे. जितकी तुमची अफर्मेशन चेंज होत राहील, इतकं काय आहे, तुम्ही त्याच्याशी अलाइन होत जाल. ओके. आय होप सगळ्यांना अफर्मेशन लिहिणे किंवा अफर्मेशनवर कसं काम करायचं याबद्दल भरपूर डिटेल माहिती मिळाली असेल. लाईफ पर्पजला फाइंड आउट करा. तुमचे डे टू डे एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ युअर लाईफ, त्याच्यामधले पर्पज तुम्ही फाइंड आउट करा. त्याला गोलमध्ये कन्वर्ट करा, गोलला अफर्मेशन मध्ये कन्वर्ट करा. संध्याकाळी आपण टॉपिक बघू स्विचवर्ड. ओके. या अफर्मेशनचा पण एक छोटासा भाग, आणखी नेक्स्ट लेवल. ठीक आहे. आजचं सेशन आपण इथे स्टॉप करू आणि मेडिटेशनची सुरुवात करू. आज वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे ह्या आपण आज एंजेल्स इन्व्होकेशन हे मेडिटेशन करू. आजचा टॉपिक तसा महत्वाचा होता, त्यामुळे एवढं बोलणं गरजेचंही होतं. आणि हा अफर्मेशन किंवा हे टॉपिक अशी आहे, तुम्ही कितीही याच्यावर बोलणं सुरू करा, कमीच पडते. चला, सर्वांनी रेडी व्हा. शांत स्थिर बसा. रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. लांब खोल श्वास, लांब खोल श्वास.
गर्दन हल्की सी ऊपर, लांब खोल श्वास, लांब खोल श्वास। सभी लोग रिलैक्स बैठेंगे, कमर सीधी, पीठ और पीठ की रीढ़ सीधी, कंधे को हल्का छोड़ेंगे, गर्दन हल्की, दोनों हाथों को अपने पैरों पर रखेंगे, तलवे आकाश की ओर खुले हुए, गर्दन हल्की सी ऊपर, चेहरे पर स्माइल और आपकी दोनों आंखों के बीच में, दोनों भुइयों के बीच में माथे पर अपना ध्यान देंगे। लंबी गहरी श्वास, श्वास छोड़े, लंबी गहरी श्वास, श्वास छोड़िए। अपनी ऑरा को फील कीजिए कि एक व्हाइट लाइट के अंदर आप बैठे हुए हैं। आपके सर के ऊपर एक व्हाइट क्लाउड आ चुका है, व्हाइट क्लाउड आपके सर के ऊपर आ चुका है। उस व्हाइट क्लाउड से दिव्य प्रकाश, दिव्य शक्तियां आपके ऊपर प्रवाहित हो रही है, स्पार्कल्स हो रहे हैं, फूल गिर रहे हैं, बारिश हो रही है व्हाइट लाइट की, और आपका शरीर एक व्हाइट लाइट के बलून के अंदर सुरक्षित बैठा हुआ है। लंबी गहरी श्वास, श्वास छोड़िए। आई इनवाइट डिवाइन गॉड एंड गॉडेसेस, प्लीज कम, bless me with your divine powers, divine knowledge, divine healing, God consciousness. I invite divine masters, divine guru, ascendant masters, divine spirit guide. I invite all of you. I invoke your energy. I invoke your divine powers. Bless me with your wisdom, knowledge, intelligence, divine sacred knowledge. I invite divine angels, thousands of divine angels. फील कीजिए आपके सराउंडिंग में, आपके आगे, आपके पीछे, आपके साइड में एंजल्स की पूरी फौज खड़ी है, हो रही है। लाखों की संख्या में एंजल्स आपके पास आ रहे हैं। अर्थ एंजल्स, नेचर एंजल्स, एनिमल एंजल्स, प्लांट एंजल्स, एलिमेंटल एंजल्स, स्पिरिट एंजल्स, spiritual angels, romance angels, abundance angels, peacemaker angels, all types of angels, लाखों की संख्या में उस व्हाइट क्लाउड से उतर रहे हैं। आपको लव एंड लाइट का वर्षाव आपके शरीर पर हो रहा है। आपका पूरा ऑरा लव एंड लाइट से भर रहा है। एक एक एंजल्स अनंत ऊर्जा प्रवाहित कर रहे हैं। I invite Archangel, all Archangels, I invite you. Archangel Uriel, Archangel Ariel, Archangel Gabriel, Archangel Samuel, Archangel Raphael, Archangel Michael, Archangel Metatron, Archangel Zophael, Archangel Heniel, Archangel Raguel, Archangel Raziel, Archangel Jeremiel, Archangel Zedkiel, Archangel Israel, Archangel Sandalphon. All 15 archangels, I invite you. Please come and bless me with your divine energy.
divine healing power, divine abundance, love, light, strength and courage, security, protection, divine shield, wisdom, knowledge, abundance, beauty, luxury, peace, enjoyment, all types of energies, all types of blessings. Please give me. I receive your divine blessings. I invite guardian angels, a little cute guardian angels, छोटे छोटे लहान लहान गार्डियन एंजल्स, आप सभी आइए और मेरी ऑरा में प्रवेश कीजिए। मुझे स्ट्रेंथ और करेज दीजिए, मुझे डिवाइन लाइट दीजिए, अबंडेंस दीजिए, विजडम दीजिए। हर क्षण मुझे मदद दीजिए, सपोर्ट दीजिए, प्रोटेक्शन दीजिए। आई इन्वाइट अर्थ एंजल, a master, a person who is live life like an angel. I invite all of them. Oh divine earth angels, please come. Bless me with your divine energy. I invite divine spirit, divine beings. Please come, bless me. I invite all energies. I invite universal energy, nature energy. बघा, सगळे एंजल्स तुमच्या आजूबाजूला आहे. सभी एंजल्स आपके आसपास है, आपके साथ, आपके राइट हैंड साइड में सभी आपके गुरु आपके साथ खड़े हैं। आपके लेफ्ट हैंड में गार्डियन एंजल्स खड़े हैं। आपके पीठ के पीछे आपके डिवाइन मास्टर्स अर्थ एंजल खड़े हैं, जिन्होंने आपके सर के ऊपर हाथ रखा है, आपको ब्लेस कर रहे हैं। इस ऑरा के बाहर देखिए, सभी आर्क एंजल्स खड़े हैं। आपके पीठ के पीछे आर्क एंजल माइकल खड़े हैं, जो आपको प्रोटेक्शन दे रहे हैं। सामने आर्क एंजल राफेल खड़े हैं, जो आपको हीलिंग एनर्जी दे रहे हैं। राइट हैंड साइड में आर्क एंजल यूरियल खड़े हैं, जो आपको विजडम एंड नॉलेज दे रहे हैं। लेफ्ट हैंड साइड में आर्क एंजल एरियल खड़े हैं, जो आपको अबंडेंस प्रॉस्पेरिटी दे रहे हैं। बाकी सभी एंजल्स आपको घेरे हुए हैं, जो आपको लव एंड लाइट से ब्लेस कर रहे हैं। थाउजेंड्स ऑफ एंजल्स आपके साथ खड़े हैं। आपके सर के ऊपर आर्क एंजल मेटाट्रॉन आपको हीलिंग दे रहे हैं। आप चारों ओर से सुरक्षित हैं, डिवाइन ऊर्जा के साथ है। लंबी गहरी श्वास लेंगे, दोनों हाथों को ऊपर की ओर उठाएंगे, आकाश में दोनों हाथों को ऊपर की ओर उठाएंगे और कहेंगे, हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक ऊर्जा शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ, मैं आपका आवाहन करता हूँ, मैं आपका आवाहन करता हूँ। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक ऊर्जा शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्र में, कण कण में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो। हे दिव्य एंजेलिक ऊर्जा शक्ति, हे ब्रह्मांडीय दिव्य शक्ति, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ। आपकी दिव्य ऊर्जा, आपकी दिव्य शक्तियां मेरे दोनों हाथों में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो। अंजुलि करा, अंजुलि कीजिए। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक ऊर्जा शक्ति मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो। ऊर्जा के गेंद को देखेंगे, मैं ऊर्जा को प्रवाहित कर रहा हूं, आप उस ऊर्जा को अपने हाथों में ग्रहण करेंगे। आपको दिव्य ऊर्जा की अनुभूति हो रही है, दिव्य सेंसेशन, गर्म ठंडी हवा, दिव्य शक्तियों का आभास, आशीर्वाद आपके ऊपर वर्षा हो रहा है। लव एंड लाइट, डिवाइन विजडम एंड नॉलेज, डिवाइन सिक्योरिटी, गोल्डन लाइट, व्हाइट लाइट, डिवाइन मास्टर्स आपको ब्लेस कर रहे हैं। फील कीजिए सभी लोगों की ब्लेसिंग्स को। इस ऊर्जा के गेंद को आप आपका लेफ्ट हैंड अपने सीने पर रखेंगे और राइट हैंड अपने सर के ऊपर रखेंगे। आपका लेफ्ट हैंड अपने सीने पर रखेंगे और राइट हैंड अपने सर के ऊपर रखेंगे और फील करेंगे कि आपके दोनों हाथों से ऊर्जा आपके शरीर में प्रवाहित हो रही है। लंबी गहरी श्वासों के साथ इस ऊर्जा को ग्रहण करेंगे।
I am open and receive this divine energy. I am ready and open for receiving the divine blessings. I am ready and open for receiving this divine love. I am ready and open for receiving this divine light. मैं परमिशन देता हूँ सभी एंजल्स को, डिवाइन मास्टर्स को, डिवाइन बीइंग्स को कि आप आइए और मेरे जीवन में परिवर्तन को लेकर आइए, अबंडेंस को लेकर आइए, सुख शांति संपदा को लेकर आइए, अच्छे स्वास्थ्य को लेकर आइए, अच्छे रिलेशनशिप, अच्छे करियर को लेकर आइए, स्पिरिचुअलिटी को लेकर आइए। मैं स्वीकार करता हूँ आपकी ऊर्जा को, आपकी ब्लेसिंग्स को, और मैं आप सभी को अनुमति देता हूँ कि आपकी दिव्य ऊर्जा के साथ मेरे जीवन में परिवर्तन को लेकर आइए। मैं परिवर्तन को स्वीकार करता हूँ। मैं डिवाइन ऑर्डर को स्वीकार करता हूँ। मैं डिवाइन ऑर्डर पर ट्रस्ट करता हूँ और मैं चाहता हूँ कि मेरा जीवन सकारात्मक रूप से हायर फ्रीक्वेंसी के साथ परिवर्तित हो और मेरे जीवन में मुझे जो कार्य करना है उसे मैं सक्सेसफुली अचीव कर सकूं। इस मटेरियल लाइफ में मुझे लग्जरी कंफर्ट के साथ मैं हर उस चीज का उपभोग ले सकूं जो मुझे चाहिए। डिवाइन एंजल्स, डिवाइन बीइंग, आप मुझे आशीर्वाद दीजिए, मुझे ब्लेस कीजिए। मैं आपकी ब्लेसिंग्स को स्वीकार करता हूँ, स्वीकार करता हूँ, स्वीकार करता हूँ। अपने दोनों हाथों को जोड़ेंगे नमस्कार की मुद्रा में और थैंक्स गिविंग देंगे। थैंक यू, थैंक यू, थैंक यू ऑल डिवाइन बीइंग्स, डिवाइन एंजल्स, आर्क एंजल्स, गार्डियन एंजल्स, अर्थ एंजल्स, डिवाइन मास्टर, गॉड एंड गॉडेसेस, डिवाइन कॉन्शियसनेस, गॉड कॉन्शियसनेस, डिवाइन यूनिवर्सल एनर्जी, डिवाइन मदर नेचर एनर्जी। थैंक यू, थैंक यू, थैंक यू so much, deep core of my heart. I will give you lots of love and gratitude. Thank you so much. Thank you so much for your divine blessings, your divine kindness, your love and light. Thank you so much. Love you, love you, love you. Thank you, thank you, thank you. दोनों हाथों को जोर से खींचेंगे, अपने दोनों आंखों पर लगाएंगे, उस ऊर्जा को फील करें और देखिए इस ऊर्जा के साथ आपका शरीर व्हाइट लाइट के अंदर कवर हो गया है। उसके ऊपर ग्रीन लाइट जो आपको हीलिंग दे रहा है, उसके ऊपर रॉयल पर्पल लाइट जो आपको स्ट्रेंथ एंड करेज दे रहा है, और आपके हार्ट से डिवाइन गोल्डन लाइट हर तरफ प्रकाशित हो रहा है। आपका ऑरा गोल्डन हो चुका है। लंबी गहरी श्वास लेंगे, इस ऊर्जा को रिसीव करते हुए अपनी आंखें खोलेंगे। Okay, once again, very warm welcome all of you. Very good morning. आय होप अफर्मेशन बद्दल तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळल्या असतील. अजूनही काही डिटेल घ्यायचं असेल तर मी याच्यावर आणखी कधी एखादा क्लास घेईन, त्याच्यामध्ये आणखी आपण अफर्मेशनवर डिटेलमध्ये घेऊन जाऊ. असतात काही खूप साऱ्या गोष्टी छोट्या छोट्या जे त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो त्या अफर्मेशनच्या पॉवरला आणखी वाढवण्यासाठी. ओके, पण शक्य झालं तर आज रात्री मी स्विचवर क्लास घेणार, आणि जर पॉसिबल नाही झालं तर मग अफर्मेशनच कंटिन्यू करू, आणि पार्ट 2 म्हणून आणखी डिटेलमध्ये अफर्मेशनमध्ये आणखी आपण काय करू शकतो त्या गोष्टी आणखी घेऊन घेऊ. ओके, मग उद्याला आपण स्विचवर सुद्धा घेऊ शकतो. तर लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थोडा सेशन लवकरच आता स्टॉप करतो मी, कारण की मी तिकडे वरुडकडे जात आहे. तर क्लासचा टाइम बदल, कोणता टाइम सर?
आपलं म्यूट करा, अनम्यूट करा. तर संध्याकाळी तुम्ही आदर्श सरचा क्लास असते ना, त्याच्यामुळे म्हणलं नाही का. पण टाइम कसा चेंज करा सर? त्याच्यानंतर कोणता टाइम आहे आपल्यापाशी? हो. लवकर करतो म्हटलं तर बरं ठीक होऊ आहे, शकते, पण एक दिवस आड आड करून असेल तर मग करतो अटेंड नाही का आज. नाही नाही, अटेंड करायचं रेकॉर्डिंग वरून करायचं ना सर. मग बरं ठीक आहे, चालेल. कसं असते ना, डेली रेकॉर्डिंग देताय ना मी. तुम्ही समजा त्याचे घरी शॉर्ट 7-8 टर्म वाजता जर 7 वाजता जर येत आहे तुम्ही घरी, 7 ते 8, 8 ते 9 आपण करू शकतो रे रेकॉर्डिंग वरून. रेकॉर्डिंगचं ठीक आहे, ठीक आहे, चालेल. है ना, त्याच्यावरून बरोबर म्हणजे ज्यांना मिस झाला त्यांच्यासाठी तर रेकॉर्डिंग ऑप्शन ठेवलंच आहे ना आपण. रेकॉर्डिंग माझे दिसत नाही सर. झूम झूम. झूम मध्ये का? हा, झूमची रेकॉर्डिंग टाकत आहे ना मी रोज. बरं पाहतो ते काहीतरी माझे ते पासवर्ड टाकलं ते पासवर्ड असं गोल 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 फिरते, कॅपच्या गोल 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 करते, ते काही समजत नाही, ते बंदच करून टाकलं मग मी ते. सर व्हॉट्सअपला येते सर, मोरे सर. व्हॉट्सअपला येते का? हा व्हॉट्सअपला अँगल्स चॅनल्स म्हणून तिथे सर्च करा, तिथे मिळून जाईल तुम्हाला कशात? अं, बरं. स्टेटसला. हा. स्टेटसला पाहिलं मी ते, नाही का ते सरांना पासवर्ड टाकले ते नाही का. हो. हा, तर त्याच्यात पासवर्ड टाकलं तर म्हणजे घेईन पासवर्ड नाही का माझं. बरं ठीक आहे, बघावं लागेल मी मग. सांगून देणार सर आज तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे, 2-4 वेळेस प्रयत्न केला मी ते ऐकायचं नाही का. बरोबर. ठीक आहे, चालेल. बरं पहा तुमच्या बघू, शक्य झालं तर पद्धतीनं. क्लासचा टायमिंग पण चेंज करू, पण नाही सगळ्यांचं नाही, तर परमिशन नसली पाहिजे. डिकंटिन्यू करा तुमच्या पद्धतीने नाही का. आमचं रुटीनच राहणार आता हे, असं आहे ना. लेडीजसाठी कसं होते सर, 7-8 वाजता आहे ना स्वयंपाक करायचा टाइम राहते. हो, तो होऊन चपात्या गेला गरम की मग चपात्या, तिकडे बरोबर समोर आहे. फ्री होऊन जाते. बरोबर, ठीक आहे, ठीक. लेडीज थोडं हे वाटतं, थोडं बरोबर लेडीजचा प्रॉब्लेम आहे. चला. जेंट्स का कधी खाते कधी पडते, त्याला काय हरकत आले की बसतात फक्त, बाकी काय काहीच काम करतात फक्त ते, आहे की नाही. ठीक आहे, बरोबर. ठीक आहे. चला, ठीक मी आहे तर सर. घरी काहीच काम करीत नाही सर, काय करत होता आले की आणतो कामाला लागतो. बरं. सर ठीक आहे, थँक्यू सर. ब्लेस यू ते सर. 2 दिवस झालं नाही, मला जाग नाही आलं मला 2 दिवसामध्ये नाही का. आज काही आला नाही सर, जाग. काळजी नका करू. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. थँक्यू. चालतेच तेवढं. ब्लेस यू, ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. Lots of learn, lots of gratitude, all of the. Angels always Blessings. bless you. Bless you. Bless you. See Thank you you so much. there. Thank you so much for joining this meditation. Bless. Thank you. Thank you. Thank you.